नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे, BSc BEd माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपण निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी यांच्याविषयी संपूर्णपणे माहिती पाहणार आहोत. बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे 13 ऑगस्ट 1890 ते 5 मे 1918 हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्ग कवी होते. इसवी सन 1907 मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कवी संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली होती. बालकवीविषयी थोडक्यात. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. जन्म नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे, टोपण नाव बालकवी. जन्म 13 ऑगस्ट 1890 धरणगाव, महाराष्ट्र, भारत. मृत्यू 5 मे 1918 जळगाव, महाराष्ट्र, भारत. राष्ट्रीयत्व भारतीय. कार्यक्षेत्र साहित्य. भाषा मराठी. साहित्य प्रकार कविता. वडील बापूजी ठोंबरे. बालकवींची कारकीर्द उणीपुरी 10 वर्षाची होती. मराठी लेखक आणि कवी रेवणन नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला. रेवणन नावा टिळक यांनी त्र्यंबकमधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले. लक्ष्मीबाई टिळक यांचे बालकवीबरोबर मातृत्वाचे संबंध होते. बालकवी जेव्हा टायफॉईडने आजारी होते तेव्हा रेवणन टिळकांनी व लक्ष्मीबाईंनी 40 दिवस त्यांची काळजी घेतली. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या स्मृतिचित्र या आत्मचरित्रात बालकवींच्या काही आठवणीचा उल्लेख केलेला आहे. काव्य परिचय. बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्ग वर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कवी मनाचे ते सहजोद्धार आहेत. निसर्गातील विविध दृश्यात त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजेच हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारूप नाही. फुलराणीतील एक कलिका आणि सूर्यग्रहण यांची नाजूक प्रीतिकथा या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. अरुण मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमाचे भान हरवणारे जाळे विणले आहे. पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हे, त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यामागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रत्येकाची गहिरी सूचना लपलेली असते. मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडील ग्रेस आणि नादो महानोर यांच्यासारख्या परस्पराहून भिन्न प्रकृतीच्या कवीच्या घडणीतही बालकवीचा प्रभाव जाणवेल. उदासीनता. बालकवीच्या एकूण कवितांमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या 12-13 तरी कविता आहेत. कवी बाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बाल, विहग ह्या कविता त्याच्यापैकीच होत. जोपर्यंत बालकवींची तंद्री आनंदी होती तोपर्यंत त्यांची कविता म्हणजेच जलवार कोवळे अंग जशी काय फुलाची मूस होती. पण जेव्हा ही तंद्री कोळपल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता उदासीनताच झाली. शून्य मनाच्या घुमटात दिव्य रूपिणी सृष्टी भीषण रूप धारण करू लागली. काळाच्या भोवऱ्यात पडून जीवित केवळ करुणा संकुल झाले. मनाचा पारवा खिन्न निरस एकांत गीत गाऊ लागला. अस्मान धरणीला मिळून रात्रीचा अवकाळ प्रहर घोरपणे घुमायला लागला. भरले घर ओके मायेच्या हलाकोळात, मायेचा हिरव्या राव्याला धक्कून जडता पसरलेला जीवे देहाचे पंजर टाकून उडून गेला. यमाचे दूत बोलावू लागले. रोमांचवादी संप्रदायाची तत्वे. विषयाचे बंधन नको, निसर्गाचे वर्णन, अज्ञेयवाद आणि गूढ गुंजन, ओसाड जागेचे व रात्रीच्या भयानपणाचे तन्मयतेने वर्णन, अतिमानुष व्यक्तीचे वर्णन, मरणाची उत्कंठता, स्वप्नाळू वृत्ती, दर्पयुक्त आशावाद, आत्मकेंद्रीयता, समाजाविरुद्ध बंडखोरी, वस्तू जाताचे वर्णन करीत असताना वास्तववादाचा अवलंब न करता कल्पनावादाचा आयडियलिझम अवलंब
करणे ही होती रोमांचवादी संप्रदायाची तत्वे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे बालकवीच्या प्रसिद्ध कविता. आनंदी आनंद गडे औदुंबर फुलराणी श्रावण मास. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे. वरती खाली मोद भरे वायुसंगे मोद फिरे. नभात भरला दिशात फिरला जगात उरला मोद विहरतो चोहीकडे. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळे घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घराचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. शेतमळ्याची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे. हिरव्या कुरणामधून चालती काळ्या डोहाकडे. झाकाळून जळम गोड काळीमा पसरतो लाटावर. गाव टाकून जळात बसला असला औदुंबर. कवी बालकवी. पुढील कविता आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची. फुलराणी. फुलराणी. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे. त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. बालकवी. श्रावण मास. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुष्य गोप दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे. झाला सूर्यास्त वाटतो सांजा हा तो उघडे तरु शिखरावर. उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. कवी बालकवी यांची ही श्रावण मास कविता आहे. यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवीच्या कविता असलेली पुस्तके. फुलराणी बालकवीच्या निवडक कविता. कुसुमाग्रज विवा शिरवाडकर या संग्रहात 57 कविता आहेत. बालकवीच्या निवडक कविता. संपादक नादो महानोर. या संग्रहात 31 कविता आहेत. शिवाय बालकवींनी लिहिलेली त्यांच्या हस्तांतरातील पत्रे आहेत. बालकवीच्या बालकथा आत्मकथन. बालकवीच्या बालकविता कविता संग्रह. या संग्रहात 26 कविता आहेत. बालविहंग कविता संग्रह. संपादक अनुराधा पोद्दार. त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी यांचा मृत्यू 5 मे 1918 जळगाव महाराष्ट्र भारत येथे झाला. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.